आणि परीक्षितीराजाच्या जीवनामध्ये साधूंचा घडलेला अपमान आणि त्या अपमानाच्या बदल्यात परीक्षिती राजाला मिळालेला शाप, इथपर्यंत आपण काल कथा श्रवण केलेली आहे. आज आणखी आपल्याला सृष्टीचा विस्तार, खूप खूप गोड गोड कथा पाहिजेत. परीक्षित राजा दुःखी अवस्थेमध्ये आहे. 7 दिवसात मृत्यू होणार आहे याची चिंता परीक्षित राजाला लागलेली आहे. आणि परीक्षिती मनात एकच उत्कंठा आहे, फक्त माझा उद्धार झाला पाहिजे. कै मी उदार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म, माझं हे कर्म कधी खंडून जाईल, माझा उद्धार कधी होईल, या उत्कंठेमध्ये बसलेला परीक्षित राजा. मी कालच सांगितलं, परीक्षिती म्हणजे दुसरं कोणी नाही, हा प्रत्येक जीव हा परीक्षिती आहे. आणि प्रत्येकाला ही उत्कंठा लागली पाहिजे, माझा उद्धार कधी होईल. परीक्षिती राजाला शुकाचार्य कथा सांगण्यासाठी आले. का आले याचं कारण 1 मिनिटात सांगतो. ज्यावेळेस धर्मराजांनी पंडू राजासाठी यज्ञ केला, त्या यज्ञाचं नाव काय? राजसूय यज्ञ. 3 यज्ञ प्रामुख्याने प्रचलित आहेत. एक म्हणजे राजसूय यज्ञ, दुसरा बळीने केलेला विश्वजित यज्ञ, आणि दशरथ राजाच्या मुलांसाठी केलेला, म्हणजे दशरथ राजांनी केलेला तो पुत्रकामेष्ठी यज्ञ. ज्यावेळेस राजसूय यज्ञ सुरुवात होता त्यावेळेस शुकदेव आले. शुकदेवानी पडलेल्या पात्रावरचं एक शीत उचलून खालं. ते ऋण फेडण्यासाठी आज परीक्षित राजाला कथा सांगायला यावं लागलं. संत महात्मे कोणाचं ऋण ठेवून घेत नसतात. शुकदेव कथा सांगण्यासाठी आले. शुकदेव म्हणतायत, राजा अरे तुझ्या वंशामध्ये मी एक अन्नाचं कण खाल्लंय, अन्नाचं शीत खाल्लंय, त्या उपकाराची परतफेड म्हणून मी तुला भागवत सांगण्यासाठी येणार आहे. आणि ज्यावेळेस परीक्षित राजांच्या दरबारामध्ये शुकदेवांचं आगमन झालं, ददीप्यमान मूर्ती, ब्रह्मचार्याचं तेज अंगावर लखलख चमकत आहे. ज्यावेळेस शुकदेवांचं सुंदर असं तेज पाहिलं, त्यावेळेस परीक्षित राजा उठून दोन्ही हात जोडून गुरुवर्यांचं आदरातिथ्य करतोय. शुकदेव येऊन व्यासपीठावर विराजमान झाले. आणि शुकदेव व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर परीक्षिती पुढं बसलेला आहे, आसनावर बसलाय, दोन्ही हात जोडलेत आणि गुरुवंदना करायला लागलेला आहे. हर के कथा सुनाने वाले, हर के कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले.
लेकर ऋषियों का प्याला जा रहे थे गम के ग्वाला, लेकर ऋषियों का प्याला जा रहे थे यम के ग्वाला, लेकर ऋषियों का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। अमृत पान कराने वाले लेकर ऋषियों का प्याला जा रहे थे यम के ग्वाला, लेकर ऋषियों का प्याला जा रहे थे यम के ग्वाला। अमृत पान कराने वाले, अमृत पान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, ओ लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले, गोविंद कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि की कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम। गुरुदेव, माझा तुम्हाला त्रिवार वंदन आहे। परीक्षिती, तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसतंय, दुःख दिसतंय, भय दिसतंय। परीक्षित राजा म्हणतोय, गुरुदेव मी चिंतेने ग्रस्तित आहे, माझ्या जीवनामध्ये अंधकार पसरलाय। गुरुदेव, मला 7 दिवसात मरायचं आहे। माझं आयुष्य 7 दिवस शिल्लक आहे। गुरुदेव, ज्या माणसाचं मरण जवळ आले त्या माणसाने काय करावं? शुकदेव म्हणायला लागले, परीक्षिती, अरे तुला 7 दिवस शिल्लक आहेत आणि 7 दिवसामध्ये भगवत नामचिंतन केल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतोच, यात काही शंका नाही। एको कमी करा। अरे राजा, तुला 7 दिवस शिल्लक आहेत। देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी 7 दिवस पुष्कळ झाले। देवाची प्राप्ती करण्यासाठी 5 दिवस भरपूर झाले। अरे दिवस भरपूर झाले यात नवल नाही राजा, देवाची प्राप्ती करण्यासाठी एका दिवसाची सुद्धा आवश्यकता नाही रे। अरे एक पुराणामध्ये राजा होऊन गेला राजा, त्या राजाचं नाव आहे खटवांग राजा। त्या खटवांग राजाला 1 तास उरला होता, तर त्या 1 तासात त्याने हरिपद प्राप्त करून घेतलं। 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली। सापडला हरी तयाला साधनी। 1 तासात महाराज त्याला साधन प्राप्त झालं आणि ते साधन 1 तास केलं तर 1 तासामध्ये साध्य नाम ईश्वर प्राप्त झाला। राजा, तुला 7 दिवस शिल्लक आहेत। राजा, प्रत्येकाचं मरणच 7 दिवसात आहे। मी कालही सांगितलं, परीक्षिती हा इथं बसलेला प्रत्येक जण हा परीक्षिती आहे। का मी असं बोललो? का बोललो? आपण सगळेजण जीव आहोत। जे साध्याच्या प्राप्ती करता जो साधनाच्या जवळ आरूढ असतो त्याला साधक असं म्हणतात। आणि आपण सगळेजण साधक आहोत, आपण सगळेजण जीव आहोत आणि आपल्यालाही परीक्षित राजासारखं 7 दिवसात मरायचं। मरायचं का नाही? आपलं आयुष्य किती दिवसाचं आहे? कोण? आयुष्य किती दिवसाचं आहे? 7 दिवसाचं। 8वा दिवस आपल्यासाठी नाही। परीक्षित राजाला 7 दिवसात मरण होतं ना, आपल्यालाही 7 दिवसात आहे। नाही रविवारी आलं तर सोमवारी, सोमवारी नाही आलं तर मंगळवारी, मंगळवार नाही तर बुधवार, बुधवार नाही तर गुरुवार, नाही तर शुक्रवार, नाही तर शनिवार, शनिवार नाही तर
रविवार 7 दिवसापैकी एक दिवस आपला ठरलेला आहे बस. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस झुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, 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 दम निकल जाएगा. आदमी का क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर, हरि नाम ही साथ में जाएगा. जग की यही रीत, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हे साथ देते नहीं रे किसी का, साथ देते नहीं रे किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का, जिंदगी का. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. आपली काही गॅरंटी आहे का? परीक्षेत राहायला 7 दिवस शिल्लक होते का? आपणही 7 दिवसात जाणार आहेत. मी एका कथेमध्ये असंच म्हणलं, या गावचे माणसं 7 दिवसात मरणार आहेत. 7 दिवसात मरणार आहेत असं म्हटल्या एक म्हातारी उठली आणि महाराज खतखत खतखत हसायला लागली. मी म्हणलं काकू हसायला काय झालं? मला म्हणते महाराज तुम्ही आता काय म्हटले? या गावचे माणसं 7 दिवसात मरणार आहेत. मी म्हटलं काय झालं, काय चुकीचं बोललो? मला म्हणते महाराज मी या गावची नाहीच. मी म्हणलं तू पाकिस्तानची राहा, नाही तर कोणची राहा, नाही तर सोनमांद्रीची राहा, नाहीतर अमरावतीची राहा, कुठली का असे ना, तुला एक दिवस जाणं हे निश्चित आहे. शरीर आपलं नाही, देह हे काळाचे धन कुबीराचे. येथे मनुष्याचे काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह तव आणिला पाचाचा उसना, शेकिजाचे त्याला देणे लागे. देह हे पाचाचं उष्णालेलं शरीर आहे, एक दिवस द्यावं लागणार आहे. माता भगिनी, दुपारी जर तुमच्या घरी पाहुणा आलाच, दुपारी पाहुणा येऊ नये पण आला, त्याला चहा करायचा आहे. चहा पाजल्याशिवाय पाहुण्याचा आदर होत नसतो. मग तुमच्या घरी दूध नाही, तुम्ही काय करता? गावात डेअरीही नाही म्हणा, मग काय करता? कुठं जाता? शेजारच्या घरी जाता ना. बरं, शेजारच्या घरी जात असताना तुमच्या हातात ग्लास नसतो. दूध कोणाचं? शेजारींचं. ग्लास कोणाचा? शेजारींचा. ग्लासामध्ये दूध आणलं, चहा केला, पाहुण्याला पाजवला, चहा
पेल्यानंतर पाहुणा निघून गेला. आता आणलेलं दूध इकडंच, आणलेला ग्लास पण तुमच्याकडे परत करतात का ठेवतात? ठेवूनच घेतात. एक दिवस ते ग्लास तुम्हाला आज नाही तरी उद्या परत द्यावाच लागतो. हे त्रिकालाबाधी सत्य आहे. तसं हे शरीर सुद्धा पंचभूताचं उसनं आणलेलं शरीर आहे. एक दिवस तुम्हाला द्यावंच लागतं. जिंदगी एक किराए का घर है. जय हो. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. रूठ जाए जब से खुशियाँ, गम के आंसू में ढलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुमसे खुशियाँ, गम के आंसू में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादान. वक्त ऐसा भी आएगा नादान. तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक ताली बजवा, ताली. घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. कितना मशहूर हो जाएगा तू. इतना मजबूर हो जाएगा तू. ये जो मखमल का चोला तेरा कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. घर के बाहर निकलना पड़ेगा. घर के बाहर निकलना पड़ेगा.
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। बुरा देखन में गयो, बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई। जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा। पाव फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। हे शरीर भाड्यात आणलंय, एक दिवस तुम्हाला द्यावं लागणार। तुम्ही याचा कितीही लाड करा। बोलणं झालं की दादा हा ते लक्ष ठेवायचं माझ्याकडे। आता पाठ झालं पाहिजे तुम्हाला 2 तारखेपर्यंत। तुम्ही याचा किती लाड करा। बोलताना माणसं शरीराचा एवढा लाड करतात, एवढा लाड करतात। काल पाटील म्हणले महाराज गाडीवर जा ना, काका म्हणले महाराज चला ना। आता कोणाचं आहे का? काका म्हटले नाही महाराज चला। मी म्हटलं आता तितक्याला मला चलणं होत नाही। ते म्हटले महाराज शरीराला सवय तशी लागली, म्हणजे मला दम आला नाही म्हणा, मी चलत गेलो। तेवढा काय असा म्हातारा नाही मी, 70-80 वर्षाचा म्हातारा मी। माझं वय 27 रनिंग चालू आहे आणि मे महिन्यामध्ये 28 मध्ये पडणार आहे। इथून चलत गेलो महाराज आम्ही। पण शरीराचा एवढा लाड करतात माणसं, काही काही पायऱ्या जरी असल्या वरच्या मजल्या जायला तरी पायऱ्यानं जात नाहीत, लिफ्टनं जातात। पण या शरीराचं तुम्ही कितीही रक्षण करा, एक दिवस शरीर तुम्हाला सोडावं लागणार आहे। ते दुसऱ्याच आणलेलं आहे। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली। अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, 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 पिंजरा खाली। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली।
आज सगळे मूडमध्ये आहेत काका. बस ढोलक वादक, तबले वादे, पॅड वादक आणि गिरीश भाई तर आहेतच आहेत. आणि तुम्ही सुद्धा कोण मला हाफ मूड तुमचा सुद्धा फुल मूड आहे. चला, या शरीराची कितीही तुम्ही पाठराखण करा, याचा कितीही लाड करा दादा, एक दिवस तुम्हाला शरीर सोडावं लागणार आहे. हे त्रिकालवादी सत्य आहे. परीक्षिते, तुला 7 दिवस शिल्लक आहेत रे राजा. मला माहित आहे प्रत्येक मनुष्याच्या पाठीमागे दुःख आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. प्रत्येकाला जन्मताना दुःख आहे, मरताना दुःख आहे, पण ते दुःख घालवण्यासाठी मी आलोय. तुझं भय घालवण्यासाठी मी आलोय राजा. आता घाबरू नको. महाराज, माझं चिंता भय मुक्त होण्यासाठी मी काय करू? त्यावेळेस परीक्षित राजा म्हणतायत, राजा, ज्याचं मरण जवळ आले त्या माणसाने सत्कर्म करावं, म्हणजे श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं. आणि भागवत कथा जर श्रवण केली ना दादा, थोडा नॉर्मली को दादा, थोडा बंद नाही, एक पाणी द्या. आपल्या जिंदगीतील सगळं दुःख बाजूला जातं आणि मनुष्य महाराज निर्भय बनत असतो. पण त्याचं चरित्र वर्णन करावं लागतं. एक सांगू का, दुःख जाण्यासाठी भगवंताचं रूप पाहावं लागतं. पाप जाण्यासाठी त्याचं नामचिंतन करावं लागतं. आणि भय निवृत्त होण्यासाठी त्याचं दास्यत्व स्वीकारावं लागतं. त्याचं दास्यत्व जर आपण स्वीकारलं तर आपलं भय मुक्त होतात. आम्हा हरीच्या दासा काही, पुढं काय, भय नाही त्रैलोकी. आम्ही भयमुक्त आहात. राजा, त्याचं चरित्र वर्णन जर केलं ना तर माझा देव त्याला कधी जन्म मृत्यूच्या बंधनात टाकत नाही, त्याचं भय मुक्त करतो. माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तर प्रत्येक भक्ताला सांगतो, या भक्तानो, ही जी नदी आहे ना, ही भवसागर नदी, माझ्या भक्ताला अलीकडं पहिलं तीराला जाण्यासाठी पाणी जास्त नाही. किती पाणी आहे? कंबर इतकं पाणी आहे. अयो अर्जुना, माझी या भक्ता नाही एकही चिंता, तया ते समृद्धता अतिमी सदा. मी त्याचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. मी त्याचं भजन केलं पाहिजे. राजा, देव एवढा दयाघन आहे, त्याचं फक्त श्रद्धेनं नामचिंतन करा. देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. फक्त देवाला भाव लागतो. द्वितीय स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 32 ते 35 क्रमांकाचे श्लोक वाचून बघा. किती सांगितले? द्वितीय स्कंदामधले 9व्या अध्यायामधले 32 ते 35 या 4 श्लोकाचं भागवत आहे. बरं, हे मोठं सांगायची काय गरज नाही एवढं, पण माणसाला कमी सांगितलं जमत नाही. 4 श्लोकातच सगळं सार आहे. त्या 4 श्लोकात आखी गीता आहे आणि त्या 4 श्लोकातच सगळं भागवत आहे. जे प्रमुख देवानं पहिल्यांदा सांगितलं ना भागवत, ते 4 श्लोक आहेत. 9व्या अध्यायातले 32 ते 35 वाचून घ्या. बघा, त्याचं सगळं वर्णन केलंय. जो माझा अनन्य भावानं शरण येतो ना, माझं गुणगान करतो ना, त्याचं जन्म दुःख मी वारून घेतो. जो मज होय अनन्य शरण, तयाचे वारी मी जन्म मरण. शरणांगता शरण्य मीची एकू. मला अनन्य भावाने शरण आला पाहिजे, मला भाव दिला पाहिजे. राजा, देव एवढा भावाचा भुकेल आहे ना, त्याला दुसरं काही लागत नाही, भाव लागतो.